आजच्या या सुरडीतील होत असलेल्या कॉर्नर सभेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवारच्या भगिनी सुजाताई डुईफोडे, त्याचबरोबर दुसऱ्या भगिनी माझ्या पंचायत समितीच्या उमेदवार विमलताई काटे, उपस्थित गावातील सर्व आदरणीय आता ज्यांनी प्रवेश केला आपले कैलास शेळके, शिवाजी डुईफोडे, तात्या शेळके, मोहन शेळके, बापूसाहेब शेळके, मेजर साहेब, सूर्यकांत बापू, मिठू, प्रमोद, आदरणीय सर, महाराज, सर्व व्यासपीठावरील मंडळी ज्यांनी आपल्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला असे आपले मालवंडीचे तात्या, त्याचबरोबर बाबा काटे, सर्व या भागातील माझे कुंडसर, सर्व सहकार्यांना, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, सर्व माझ्या उपस्थित माता भगिनी, मला बरं वाटलं आज ताई तुम्ही बोलला, पहिले आपले महिला उमेदवार या ठिकाणी बोलला आणि माता सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतलं, छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी उल्लेख केला. खरोखर या थोर पुरुषांच्या प्रेरणेनं राष्ट्रमाताजीचा मातेच्या प्रेरणेनं आज सर्व महिला भगिनी असतील किंवा आपल्या ज्या माता लेकराबाळावरती मुलावरती संस्कार करतात आणि त्याच्यातूनच सगळी लेकरं घडतात, त्याचं दर्शन आज या ठिकाणी निश्चितपणानं झालं. सगळ्या माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज खास करून सुरडीला म्हणजे एक आदल्या दिवशी मी सांगतो की दुसऱ्या दिवशी यायचं, एवढी गडबड आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निवडणूक आयोगाने सुद्धा एवढा कमी पिरियड दिलाय, फक्त एक 7-8 दिवसाचा, आणि त्यातल्या त्यात आदरणीय दादांचं अपघाती निधन झालं, त्याच्यामुळं 3 दिवस प्रचारही थांबला आणि नेमकं प्रचार कशा पद्धतीने करायचा ह्यामुळं सगळ्या बैठका वगैरे होत होत्या बांधवांना, परंतु एक महत्वाची व्यक्ती राज्यातील आपल्यातनं निघून गेली आणि या सर्व गोष्टीचं भान ठेवत या ठिकाणी आज सुरडीमध्ये ही कॉर्नर सभा होत असताना उपस्थित सर्व व्यासपीठ, समोर बसलेली वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो, माता भगिनी, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, आज मी बऱ्याच वेळेस सुरडीला आलो बांधवांनो, परंतु ही जी निवडणूक आहे ती अत्यंत तुमच्या सर्वांच्याच लेकराबाळाच्या, माझ्या लेकराबाळांच्या महत्वाची भविष्याची निवडणूक आहे. या निवडणुकीकडं तुम्ही एक वेगळ्या स्वरूपाने या ठिकाणी बघणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण पाहताय की नगरपालिकेची निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशीपासून मी ग्रामीण भागामध्ये 137 गाव आहेत, वाड्या वस्तीच आहेत, जवळपास 80% गावं पूर्ण झालेत, 20% माझी 5 तारखेपर्यंत गावं पूर्ण होणार आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, कारण सुरडीमध्ये 2 विविध कार्यकारी सोसायटी आहेत, दोन्ही चेअरमन सदस्य आहेत, ग्रामपंचायत आहे, एवढं मोठं गाव आहे आणि एवढा बाजार समितीला पण मतदार होता की त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यातून बाजार समिती आली आणि तुमच्या आशीर्वादातनं त्यांना ग्रामपंचायत दिली, सोसायट्या दिल्या आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज 18 पैकी 18 निकाल आपला या ठिकाणी आपल्या हातामध्ये आला. तुमची भावना होती की काही जरी झालं तर बार्शी नगरपालिका सुद्धा या ठिकाणी राजभाऊच्या मार्गदर्शनाखाली यावी, ती इच्छा भैरवनाथाने आपल्या कुलदैवतानं, तुमचंही कुलदैवत आणि माझंही कुलदैवत आहे, तीही इच्छा पूर्ण केली माझ्या भैरवनाथाने, भगवंताने. आणि आज बांधवांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या दोन्ही इच्छा पूर्ण व्हाव्या अशी भगवंतचरणी, भैरवनाथ चरणी आपण सगळेजण प्रार्थना करतो. कारण मी अगोदर सांगितलं की ही निवडणूक कुठलीही प्रतिष्ठेची माझ्या नाही किंवा कुठल्या अस्तित्वाची नाही, ही फक्त आपल्या सगळ्यांच्याच लेकराबाळांची निवडणूक आहे. आज या ठिकाणी पूर्वी या कट्ट्यावरती माझी असंख्य भाषणं झाल्यात, आदरणीय नानांबरोबर मी पूर्वी आलो, सातत्याने येतोय, भविष्यातही येत राहणार आहे, परंतु आपल्या सर्व बांधवांना सांगतो की जो प्रचार चाललेला आहे तो प्रचार फक्त व्यवस्थित सगळेजण दोघांचा पण ऐका, त्यांचाही ऐका, माझाही ऐका, त्यांचंही काही तालुक्याच्या बाबतीमध्ये धोरण आहे तेही ऐका आणि माझंही ऐका. आज आपल्या सगळ्यालाच माहित आहे या सुरडीमध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे आता ही साठवण तलाव आपण 12 कोटीचा बहुतेक करून दिलेला आहे, सुरडी कापशेवाडी रस्ता 5 कोटीचा दिलाय, पांढरी रस्ता 4 कोटीचा दिलाय, पाणी पुरवठा योजनेला 55 लाख दिले, पांढरी वस्ती पाणी पुरवठा योजना केली,
गटर बांधणे 15 लाख, नागरी सुविधा 25 लाख, दलित वस्तीच्या माध्यमातून 10 लाख, आता सुरडी गुळकुळी रस्ता काळजी करू नका, तोही तुम्हाला 2-2.5 मेच्या आत सगळा कंप्लीट करून द्यायची जबाबदारी माझी असेल, कारण बुधवारी शेतकरी भरपूर आहेत. तुम्हाला आणखीन काय पाहिजे सांगा, मी मध्यस्थी आहे. मी राज्य सरकार, केंद्र सरकार, डीपीटीसी, पालकमंत्री, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तुमच्या पोस्टमनची भूमिका करणारा एक मी कार्यकर्ता आहे. जनतेने सांगायचं, मी सगळा प्रस्ताव तिकडे शासन दरबारी मांडायचा आणि मी तुमच्यापर्यंत आणून देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे आणि करतोय. सुरडी सागती रस्ता तुम्ही माझ्याकडे काम सोपं असेल, कामाच्या बाबतीमध्ये चिंता करू नका. आता तुम्ही तर सगळेजण बसलेले आहेत, सगळी वडीलधारी मंडळी आहेत. आमच्यापेक्षा ज्येष्ठ काय 10-15-20 वर्षानं सगळेजण मोठे आदरणीय तुम्ही आमचे वडीलधारी आहेत. तुम्ही सगळेजण आठवा, ही यादी वाचली. कधीतरी इतक्या दिवस आले ती 9 वेळेस म्हणतात निवडणूक लढवली, 7 वेळेस आमदार झालो. तुम्ही सांगा, मीही 6 वेळेस निवडणूक लढवली, 2च वेळेस आमदार झालोय आणि एकदा 2 वर्ष आणि एकदा 2.5 वर्षाची सत्ता. 42 वर्ष मी राजकारण करतोय, ती 51 वर्ष राजकारण करतात. ते 35 वर्ष सत्तेमध्ये होतो, मी फक्त 4.5 वर्ष सत्तेमध्ये होतो. आता तुम्ही सांगा, कामं कुणी जास्त केली सांगा? 4.5 वर्षात केलेली जास्त आहेत, ह्यांच्या 35 वर्षात केलेली सर. आणि ह्याच्यामुळं नेमकं आपल्या तालुक्याला विकासाच्या दिशेनं कोण नेणार आहे किंवा खरं आपलं काम कोण करणार आहे तुम्ही सांगा. 2 वर्षाची संधी विलासराव देशमुख साहेबांच्या, राणे साहेबांच्या माध्यमातून मिळाली. त्यावेळेस इकडे काय माझा एवढा संबंध येत नव्हता. 4 ते 9 उपसा सिंचन असेल, MIDC असेल, बायपास, हे सगळी कामं किंवा इकडे छोटी मोठी आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली मी कामं करत होतो. परंतु ज्यावेळेस 2019ला तुम्ही मला आशीर्वाद दिले, अपक्ष आमदार केलं, मी दिला फडणवीस साहेबांना, विरोधी पक्षाला पाठिंबा. सगळ्यालाच आश्चर्य वाटलं की महाविकास आघाडीचं सरकार व्हायला लागलं, राजभाऊ उलट्या प्रवाहात का व्हायला लागला. सगळ्याच्या मनामध्ये चिंता होती की अपक्ष आमदार आम्ही केले आणि नेमका हा उलटा का माणूस वागतो. परंतु मला काही गोष्टी लक्षात येत होत्या बांधवनं की ही तिघांचं सरकार टिकत नसते, ही स्वार्थी माणसं एकत्र आलेली. आणि ह्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळेस साहेबांना पाठिंबा दिला आणि योगायोगानं 2.5 वर्षानं सरकार बदललं आणि जे आपण योगदान दिलं होतं किंवा वाईट काळामध्ये आपण साथ दिली होती, त्याची उतराई म्हणून आज आपल्याला 4,000 कोटीचा निधी बांधवून आपल्या बार्शी तालुक्याला मिळाला. त्याचा हिशोब मी पत्रकार परिषदेमध्ये सगळा देणार आहे 2 दिवसात. ती म्हणतात ना, हिशोब दे, सगळा हिशोब देतो आणि त्यांचा पण हिशोब करायचा, त्यांनी पण काय काय केलंय ते. हिशोब तर माझा पण होईल आणि त्यांचा पण होईल, तो भाग वेगळा आहे. परंतु हिशोब देणं हे त्या लोकनेत्याचं कर्तव्य असतं आणि तो जनतेला द्यावाच लागतो आणि ते देणार आहे. कारण 700 कोटीची उपसा सिंचन योजना, 296 कोटीची पाणी पुरवठा बार्शीची योजना, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, जलजीवन मिशन असेल, सोलापूर रस्ता आहे, धाराशिव रस्ता आहे, परांडा रस्ता आहे, लातूर रस्ता आहे. आज कोर्टाचं काम 70% पूर्ण झाले. उपजिल्हा रुग्णालयाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. सगळे मैदानं केली, बागा केल्या, शहरातले सगळे कॉन्क्रीटचे रस्ते केले, भुयारी गटरीचं काम पूर्ण केलं. राजमाता अहिल्यादेवी योजनेतनं विहिरी दिल्या, घरकुलं दिली, बार्शीत दिली, ग्रामीण भागामध्ये दिली. माझ्या माता भगिनीला महिला बचत गटाच्या माध्यमातून अनुदान दिलं. शेतकऱ्याला अतिवृष्टीचं अनुदान दिलं, दुष्काळाचं दिलं, सततच्या पावसाचं दिलं, पीक विमा दिला. असे असंख्य 30, 54, 50, 54 नागरी जेवढे काही योजना केंद्र सरकार तोंडपाठ आहेत, तसं ह्यांनी सांगा बरं तोंडपाठ यांचे आहेत का? जो माणूस कागदावरती समोर स्वतः काम करतो त्याच्या ह्या गोष्टी लक्षात राहतात. कुठलं पण विचारा मला काम केलेलं, मी सगळी कामं सांगू शकतो. परंतु ह्यांनी कधी कामं सांगितली का बार्शीतली? मी एवढं केलं, हे केलं, मी उद्या ते करणार, असं धोरण यांच्याकडे आहे का? फक्त सांगा. फक्त माझी टिंगल करणे आणि माझी किंवा माझ्या मुलांची, भावाची बदनामी करणे, ह्याच्या व्यक्तीने तुम्ही काय ऐकलं का? आणि मला समोर बसणाऱ्यांची सुद्धा त्यांच्या किव येते काय काय जणांची हसताना. अरे विनोद तर कुणी पण करतंय, एखाद्या सरकारशीतला एखादा जोकर पण विनोद करतोय, त्याला पण हसतात माणसं. परंतु ज्यांना 1 सेकंद किंवा 1 मिनिट, अर्धा मिनिट हसवलं जाते, परंतु अख्खं जीवन त्या लेकराबाळाचं रडकुंडी ह्या माणसाने आणलंय किंवा वेदना दिल्यात, ह्याचा सुद्धा विचार या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी ठीक आहे, इथं बसल्यानंतर थोडं हसू येईल, परंतु ज्यावेळेस उंबऱ्याच्या आतमध्ये आपण जातो बांधवानो, त्यावेळेस आपल्याला परिस्थिती आपल्या मुलाबाळाकडे बघितल्यानंतर कळत आणि या गोष्टी आपण बदलू शकतो.
एखादा कुटुंब करता जर व्यवस्थित असेल तर तुम्ही सांगा, आपण सगळे बसलेले आहेत, आपण परपंचिक माणसं आहेत. तुम्ही जर कुटुंब करता प्रमुख मजबूत असेल तर ते घर मजबूतच होते, त्याला तोडत नाही कोणी. कुठल्या भविष्यवाल्याची गरज नाही, ते घर मजबूत होतं का नाही सांगायची. तसं या तालुक्याचा कुटुंब करता म्हणून तुम्ही माझ्याकडे बघत असाल, त्यांच्याकडे बघत असाल, त्यांनी मजबूतीनं ह्या जनतेच्या पाठीशी राहणं ही काळाची गरज असते. आज एवढी कामं मी मग सांगितली, एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आधी केली. आपण MIDC केली. तुम्ही जाऊन तिकडे उपळा वगैरे सगळ्या भागात बघा, सगळे शेतकरी आनंदात आहेत. जनावराला पाणी नव्हतं, या ठिकाणी आज पाणीच पाणी झाले. सगळे तिथे हिरवं गार बाग आहेत. 5 लाख रुपये एकरनं कोणी विचारत नव्हतं. 25 लाखानं सुद्धा एकर मिळत नाही. त्या बायपासला लाख रुपये एकर होतं, कोटी रुपये एकर झालं डेव्हलपमेंटमुळे. MIDCच्या तिथं गाताच्या वाडीला 1 कोटी रुपयाच्या खाली एकर नाही. जाऊन बघा तुम्ही सगळे. खोटं सांगत असलं तरी एक पण मत देऊ नका मला. जेवढे साठवण तलाव झाले त्या ठिकाणी सुद्धा दुप्पट तिप्पट किमती वाढल्या. इथं सुद्धा थोडी 2-3 शेतकऱ्यांची अडचण आहे. दार बंद करायचं राहिले, साठवा काम राहिले. माझी साठवण तलावाचं माझी पुढच्या 10-15 दिवसात माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला, नाहीतर मी प्रांत अधिकाऱ्यांना नेतो, त्यांना बोलवतो. 1 महिन्याच्या आत तो विषय मिटवतो, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला पाठवतो. फक्त काम करू द्या, कुठली अडचण नाही, मी जबाबदार आहे त्या पैशाला. काय जर झालं तर माझ्याकडनं पैसे घ्या, पण ते काम होऊ द्या. या ठिकाणी या सोडीला सुद्धा पाणी येऊ द्या बांधव. जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. सगळं मानणार नाही तरी सुद्धा या गावातले शेतकरी अत्यंत कष्टाने भाजीपाला द्राक्ष उत्पादन घेतात. मला जाणीव की आता माहिती घेतली मी, 2300 हेक्टरच्या पुढे क्षेत्र आहे. आज 600 एकर द्राक्षाची बाग आहे गावामध्ये. द्राक्षाची बाग लावणं, ते पीक त्याचं आणणं आणि बाजारापर्यंत पाठवून पैसे येणं ही काही सोपी गोष्ट नाही. माझ्याकडे पण होती, मला पण काही तकलीफ झाली मला माहिती. आणि त्याला पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. बारमाही पाणी असणं, आणि कधी जर दुर्दैवानं दुष्काळी परिस्थिती झाली तर त्याच्यासारखं दुर्दैव कुठलं होऊ शकत नाही. म्हणून आज ताईने सांगितलं की पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरडीनं काम करत असताना त्यावेळेस आम्ही येऊन गेलो. आदरणीय शेळके साहेब पण होते, त्या गावचे सुपुत्र, त्यांनी पुढाकार घेतला. सगळ्यांनी पुढाकार घेतला, प्रत्येक गावागावातल्या व्यक्तीने पुढाकार घेतला. आणि आज राज्यामध्ये नाव लौकिक आज सुरडीचं केलं. अभिमान वाटणारी गोष्ट आहे. आपल्याला राज्यामधलं बक्षीस मिळालं. आणि पाण्याची काय गरज आहे हे सुरडीकरांनी, मळगावकरांनी या ठिकाणी या तालुक्याला, जिल्ह्याला दाखवून दिलं. आणि खऱ्या अर्थानं जलयुक्त शिवार असेल किंवा पाणी आडवा पाणी जिरवाची योजना असेल किंवा उपसा सिंचन योजना असतील किंवा शेताला पाणी मिळावं, ही संकल्पना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची अत्यंत महत्वाकांक्षी अशी योजना आहे. तुम्हाला सांग, तुम्हालाही माहिती आहे, सातत्यानं जलयुक्त शिवारावरती काम करण्याचा साहेबांनी प्रयत्न केला. त्यामुळं बार्शी तालुक्याला 37 साठवण तलाव आले बांधवणं, त्यातले 25 पूर्ण झाले. काही कामं चालू आहेत, अशा थोड्या थोड्या अडचणीमुळे काय राहिले, ही या 6 महिन्यात वर्षात पूर्ण होती. उपसा सिंचनचं 70-75% काम पूर्ण झाले, ते या 6 महिन्याच्या आत सगळं पूर्ण होतं. हे येणाऱ्या मे-जून पर्यंत काम पूर्ण झालेलं दिसत. ह्या घोरवाडा तुम्ही जाताना कासारवाडी रोडला बघा, इकडून पलीकडे गेल्यानंतर त्या घोरवाड्यावरती सुद्धा 8 किटीवेर आणल्या. आपल्याला माहित असेल भोईजापच्या माडा शिवपर्यंत जातो. भोगवती नागझरीवरती सासुऱ्याला जावा, तिथे किटीवेर केल्यात. बिडकी नदीवरती केल्यात, चांदणी नदीवरती केल्यात. बांधारे आपण छोटे छोटे वाड्यावरती करतो. हे करण्याचं कारण काय? आणि ह्याला मला छंद आहे जास्त आणि आवड आहे. ह्याचं कारण आहे की आपल्या जमिनी बागायत होत्या. आज सुरडीमध्ये सुद्धा हा साठवण तलाव झाल्यानंतर तुम्ही बघा, तुम्हाला किती सुख लागते. कुठं बोरची गाडी आणायची गरज नाही. आणि आणखीनही 4 ते 5 साईट आहेत तुमची सुरडीमध्ये, बरोबर आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. येणाऱ्या या पंचवार्षिक मध्ये कमीत कमी 1 ते 2 साठवण तलाव करून देण्याची माझी जबाबदारी असेल. आणि एक 5-7 वर्षामध्ये, कारण 250 साईट शोधून काढल्यात मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही सरकारी दप्तरी नोंदी नाहीत. मी अशीच माहिती घेतली प्रत्येक गावागावामध्ये. मला ज्यावेळेस पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर आपण करतो, कारण या ठिकाणी हे तर भूसंपादनाचा विषय, पण काही काही ठिकाणी 72च्या दुष्काळामध्ये ज्या जमिनी भूसंपादित केल्या 10 एकरपासून 50-75 एकरपर्यंत, त्यावेळेस लोक उपाशी मरत होती. काम द्यायचं म्हणून सरकारनं रोजगार हमी योजना केली. त्या आदरणीय नानांनी त्यावेळेस आंदोलन केलं, गोळीबार झाला. त्यामुळं राज्यामध्ये रोजगार हमी योजना चालू झाली, केंद्रामध्ये चालू झाली. आणि त्याच्यातनं जमिनी भूसंपादित करून लोकांना काम देण्याचं धोरण आखलं. त्याच्यामध्ये ह्या जमिनी संपादित झाल्या आणि छोटे छोटे पाझर तलाव केले. 50 एकर जमीन आणि एक छोटा बांध आहे.
त्यावेळेची परिस्थिती नव्हती. बैलगाडी, टिकाव, पार, पाटी ह्याच्यातनं ती बांध घातली जायची आणि छोटं छोटं 50 एकर जरी असले तर 50-100 एकर जमीन भेटायची. परंतु आज आधुनिक जग आहे, ह्याच्यामध्ये मशिनरीचा मोठा शोध लागला आपल्याला सगळ्याला माहिती. आणि आता ती जमीन भूसंपादित करण्याची गरज नाही. त्याला पाझर तलावाला साठवण तलावामध्ये जर रूपांतर केलं तर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 300 ते जास्तीत 1,000 एकर जमीन 12 महिने बागायत होती. अशी परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आणि ह्याच्या नोंदीच नव्हत्या सरकारी दप्तर. प्रत्येक कार्यकर्त्याकडनं ती शोधून नकाशे उतारे घेण्याचं काम चालू आहे. आता 37 केल्यात. मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो, माझ्या हयातीपर्यंत कमीत कमी 150 ते 200 साठवण तलाव करून दाखवीन या ठिकाणी. कारण दरवर्षी 25-20 केले तरी तुम्हाला सांगतो एक 10-15 वर्षामध्ये 200-250 साठवण तलाव या ठिकाणी व्हायला काय अडचण असणार आहे मित्र. कारण आता जे उपसा सिंचन किटीवेर किंवा ही साठवण तलाव झाल्यात 50,000 एकर जमीन येणाऱ्या 5 ते 6 महिन्यामध्ये बागायत होणार आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला कुठलेच स्रोत नाहीत. आता तिसरा टप्पा जी उजनीचा आहे तो तावडीच्या तळ्यामध्ये 3 महिन्यात पाणी पडतंय, तिथनं ढाळे पिंपळगावच्या तळ्यात टाकायचं पाणी. आणि जो काय आपल्याला एक चांगला स्रोत आहे तो साठवण तलावचा किंवा किटीवेरचा. आणि ही सुरडीतला विषय नाही, संपूर्ण तालुक्याचं मी बोलतोय. आणि जोपर्यंत आपल्या शेताला पाणी मिळत नाही तोपर्यंत आपली लेकरं बाळ सुखी होत नाही. आज दुसरा मुद्दा MIDCच्या माध्यमातून तुम्ही जागाताच्या वाडीला जाऊन बघा. एक MIDC केली, राणेसाहेबाच्या टायमात जमीन संपादित झाली, सगळं बंद पडलं. परत 2019ला तुम्ही आमदार केलं, पाठपुरावा केला, त्या ठिकाणी लाईट झाली, रस्ते झाले, गटारी झाली, दिवाबत्ती झाली, पाणी झालं. 40-42 उद्योग त्या ठिकाणी उभारले. जाऊन तुम्ही बघा, सगळी जागा संपली. 135ला 135 एकर तिथं पॅक झालं. शेतकऱ्यांनी सांगितलं भाऊ 600 एकरची प्रास्ताविक होती, आता आम्ही जमीन देऊ शकत नाही, आम्हाला थोड्या जमिनी राहिल्या. त्याच्यामुळे आपण आता उपळाई, वैराग भागामध्ये आणि जामगाव 3 ठिकाणी नवीन MIDC करण्याचं धोरण आखलं. एक जामगावची प्रक्रिया चालू आहे. बाबा तुम्ही म्हणता की MIDCचा ह्या निवडणुकीचा काय संबंध आहे? मग राजकारणाचा संबंधच काय? आम्ही पण घरीच बसलेलं बरं ना. कामच करायचं नसेल किंवा नेमकं काय दरवर्षी येऊन गप्पा मारायच्या, भाषण करायचं, घरी जाऊन जेवायचं झोपायचं, हे राजकारण झालं. तुम्ही राजकारण करताय, समाजकारण करता म्हणल्यानंतर लोकांना रोजगार निर्माण करणं, त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवणं ही त्या लोकनेत्याची किंवा कार्यकर्त्याची जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी निश्चितपणानं आपण पार पाडू MIDCच्या माध्यमातून. आणखीनही 3 MIDC आपण बांधवानं करतो. त्या MIDC होत असताना तुम्ही म्हणता की कुठला उद्योगपती आणणार, कुणाला गुंतवणूक करायला लावणार आहे. जसं दिलीप गांधी एक 15 वर्षापूर्वी सोयाबीन प्लांट टाकायचा होता, कुठलंही सहकार्य मिळालं नाही त्यांना. बाजार समिती आपली आली, बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचे माझे संबंध वाढले. माझ्या घरी आलं कुटुंब, भाऊ म्हणले आम्ही सोयाबीनचा प्लॅन टाकतो, आम्हाला मदत करा. मी म्हणलं काय पाहिजे? म्हणले आम्हाला सगळ्या परवानग्या द्या. दिल्या त्यांना परवानगी, लाईट दिली, परवानगी दिली, पाणी कमी ओढत. माझ्या विहिरीवरून 5ची मोटर टाका, 24 तास पाणी. माझं 10-5 एकर राहू द्या म्हणलं, बरं ना, काय फरक पडत नाही. पण एक उद्योग उभा करा जेणेकरून या तालुक्याच्या अर्थकारणामध्ये भर पडेल. त्यांनी तो उद्योग उभा करायचा निर्णय घेतला. जवळचे 100 कोटी. आणि साहेबांनी फोन केला स्टेट बँकेला, साहेबांनी 100 कोटी रुपयाची CC मंजूर करून दिली. बांधून प्लॅन आता मजबूतीने त्या ठिकाणी चालू आहे. आणि तो उद्योग उभारल्यामुळं तिथल्या जाग्यांच्या जमिनीच्या किमती दुप्पट तिप्पट वाढल्या. जाऊन माहिती घ्या तुम्ही. आणि अशाच पद्धतीचे आणखीन 2 उद्योगपती सोयाबीनचे प्लॅन टाकण्याकरता त्या ठिकाणी येत आहेत. आणि लवकरच 2 प्लॅन आणखीन उभा करू. तुम्ही म्हणता प्लॅन उभारल्या आमचा काय फायदा? स्पर्धा होणार आहे. स्पर्धा झाली की तुम्हाला 50-100 रुपये भाव मिळणार आहे. आणि प्रक्रिया उद्योग झाल्याशिवाय स्पर्धा होत नाही आणि स्पर्धा झाल्याशिवाय भाव वाढत नाही. आता सुद्धा काही सुखसुविधा आणखीन आपल्या तालुक्यामध्ये निर्माण नाहीत. कारण रणवीरला तुम्ही चेअरमन केलं, सगळ्यांनी तालुक्याने आशीर्वाद दिले, त्याला चेअरमन केलं. त्याच्या अगोदर बाजार समितीचे बापू साहेब या ठिकाणी होते आपले डायरेक्टर. विरोधकांनी सुद्धा त्या ठिकाणी सदस्यांनी सातत्यानं मतदान केलं बांधून. आणि त्या ठिकाणी 2 कोटीचं सुद्धा उत्पन्न नव्हतं. पहिल्या वर्षी 7, दुसऱ्या वर्षी 8, तिसऱ्या वर्षी 10, परत 12 आणि सगळी कामं केली. वैरागला कोल्ड स्टोरेज केले, बार्शीला केले, आणखीन वैरागला 4 करायच्यात, बार्शीला 4 करायच्यात, एक वेअर हाऊस केले. तुम्ही म्हणताल कोल्ड स्टोरेज कशाला? तुमचे द्राक्ष आहेत ना, तुम्हाला जर मनुके करायचे असतील तर तुम्हाला सांगलीला आणि पंढरपूरला जाण्याची वेळ येऊन देत नाही. वैरागच्या बाजार समितीमध्ये तुमची मनुके ठेवण्याची व्यवस्था करू. ताबडतोब ते पाऊल उचलतो आपण.
कन्सल्टंटला सांगितलं सगळे प्रोजेक्ट बनवायला सगळं चालू आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणता की आम्ही इथं ठेवल्यावर काय, तुम्हाला दर साल दर शेकडा सगळ्यात कमी व्याजदरामध्ये 6% दराने तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध होणार आहे. तुम्ही म्हणता की तिथे खरेदीला कोण येणार आहे, मी व्यापारी आणतो, तुम्ही काळजी करू नका. पंढरपूरवरनं सांगलीवरनं व्यापारी इथं सौद्याला आणण्याची जबाबदारी माझी असेल. तुम्ही जाऊन तिथं ह्या बाजार समितीमध्ये बघा, बापूसाहेबाला माहित आहे सफरचंदचा बाजार तुम्ही पाहिलाय का दर्शक कोराडी? 6 राज्यातनं व्यापारी येतात आपल्या बाजार समितीत. 6 राज्यातले एवढं सफरचंदचा मोठा बाजार तिथं तयार केला. कडव्याचा बाजार मोठा झाला, ज्वारीचा बाजार मोठा झाला. करू शकतो आपण. आज एवढं मोठं चिंचुक्याचं तिथं चांगला सपोर्ट झालाय, चिंचला झालाय. ह्या गोष्टी आपण करू शकतो. डाळीचं वाढलंय तिथं सगळं. सगळ्या गोष्टी कुणाला प्रोत्साहन दिलं तर करू शकतो. आज वेअरहाऊसच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढे दिवस त्यांच्याकडे बाजार समिती होती, आपल्याकडे नव्हती. त्यावेळी पगारीला त्यांच्याकडे पैसे नव्हते. आज का पैसे उपलब्ध झाले मला सांगा? एवढी कामं केली, शॉपिंग सेंटर, रस्ते, गटर, देव सगळं केलं, तरी सुद्धा 16 कोटी रुपयाची शिल्लक. तुम्ही माहिती घ्या, जावा आज सुद्धा अकाउंट बघा मार्केट कमिटी, 16 कोटी रुपये शिल्लक आहेत. तुमचे घामाचे पैसे तिथे शिल्लक आहेत. आणि ही डाकुल मंगलसिंगची टोळी 25 लाख रुपये गुंतवा आणि 50 लाख रुपये काढू. ऐकली ना चर्चे किती जणांनी? या असल्या विचाराने निवडणूक लढवतात तुम्हाला सांगतो. म्हणजे शेतकऱ्याच्या घामाचे पैसे कसे काढायचे ही यांची मानसिकता. त्याच्यामुळं आज इथं सगळे उपस्थित आहेत. मला तुम्ही एकाच प्रश्नाचं तुम्हीच उत्तर द्या आणि त्या उत्तरावर काय मार्ग काढायचा मी तुम्हाला सांगतो. किती जणांचं सोयाबीन होतं मला इथं सांगा तुम्ही? किती जणांचं होतं? काय भाव विकलं? आता काय भाव आहे? तुम्हाला जर वेअरहाऊसची जर सोय सरकारची असती, बाजार समितीची, ही वेळ आली असती का मला सांगा? 25-30 वर्ष झालं बाजार समिती यांच्याकडे आहे. आज एक वेअरहाऊस केलं, कोल्ड स्टोरेज 2 केले. आता मी सांगितलं 8 कोल्ड स्टोरेज आणि 10 वेअरहाऊस आपण मोठे मोठे बांधतो या बाजार समितीच्या माध्यमातून, केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या अनुदानात. आणि ते कशा करता? तर तुम्हाला 1 रुपयाचं भाडं लागणार नाही त्या ठिकाणी. 1 रुपयाचं फक्त फ्युमिकेशनची किरकोळ मजुरी लागेल. आणि दर साल दर शेकडा 6% व्याजदरानं बाजार समिती तुम्हाला फायनान्स करेल. कारण मला जाणीव आहे की जर पीक निघालं तर शेतकरी पहिली गोष्ट वेगळी होती. हळ्यावरनं ज्वारी किंवा कुठलंही धान्य घरामध्ये बैल पुजायचो, घास घालायचो, निवद दाखवायचो आपण, त्या घास दाखवायचो, बैलाला पूजा करायचो, पाया पडायचो, धान्य घरात उतरून घ्यायचो. ते दिवस नाहीत. आणि कधी तर 2-2 पोती घ्यायचो. आता डायरेक्टच मशीनवरनं तिकडे चाललंय. परंतु ह्याला कुठंतरी योग्य मार्गदर्शन होणं आणि तो माल थोडा साठवून ठेवणं आणि हमी भावाच्या पुढे आल्यानंतर विकणं, आणखी शेतकऱ्याला या गोष्टीची मदत. कारण लगेच येणं कधी दारात येतो, त्याच्यामुळे तो मजबूर राहतो शेतकरी. आणि ह्या गोष्टी प्रोत्साहन करणं किंवा त्याला मदत करणं ही त्या लोकप्रतिनिधी, त्या कुटुंब प्रमुखाची निश्चितपणाने जबाबदारी असते. आणि ती बाजार समितीच्या माध्यमातून आपण पार पाडू. त्या ठिकाणी टमाटा प्रक्रिया उद्योग आहे, कांदा प्रक्रिया, कांदा नसतो आपल्या इकडला, आपण साठवण करू शकत नाही, चाळी नाहीत आपल्या इकडं, चाळी आपण करू. त्या कांद्यावरती प्रक्रिया करून कशी साठवण क्षमता ती राहुरीला प्रोजेक्ट झालाय, तसाही प्रोजेक्ट आपण बार्शीमध्ये करू शकतो, काही अडचण नाही. आणि सगळ्यात विशेष महत्वाचं की तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, एवढी जरी बार्शीमध्ये वैद्यकीय सेवा असेल किंवा आपण उपजिल्हा रुग्णालय केलं, तिथंही MRI मशीन, CT स्कॅन मशीन मोफत त्या ठिकाणी होणार आहे बांधून. परंतु एक हक्काचं व्यासपीठ माझ्या शेतकऱ्याचं असणं गरजेचं आहे. आणि 2-3 लाख रुपये जर दवाखान्यात आपले गेले तर त्या शेतकरी कुटुंबाचं फार नुकसान होतं. त्याच्यामुळे आपण असा निर्णय घेतलाय की बाजार समितीचं उत्पन्न दांडगा आहे. आताही 16 कोटी रुपये शिल्लक आहेत. पुढेही पैसे मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहेत. तुम्हाला पहिल्या टप्प्यात 50 कोटेच, दुसऱ्या टप्प्यात 50 कोटेच, 100 कोटेचं हॉस्पिटल फुकटच, 1 रुपयाचं तुम्हाला उपचारावर खर्च नाही. अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण बार्शीत बांधतोय. तुम्ही म्हणता दिवाळ काढायला लागला का? अजिबात होत नाही तसं. आयुष्यमान योजना आहे, महात्मा ज्योतिराव फुले योजना आहे, मुख्यमंत्री सहाय्यता योजना आहे. आणि तुम्हीच देताना 1% शेस, तुमच्याच उलाढालीवर 1 रुपया तिथे येत नाही. जेवढी उलाढाल होती ती 10-12 कोटी रुपये कुणाचे? तुमचेच आहेत. तुमचा जे व्यवहार होतो त्याच्यावरती 1% कर आहे आणि त्याच्यातनंच आपण मेडिक्लेम इन्शुरन्स भरू तुमचा. आणि जे काय उपचार होतात 2-3 कोटी रुपये तर
त्या हॉस्पिटलला नफाच होईल. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय फक्त यायचं, केस पेपर करायचं, उपचार घ्यायचे, जायचं, रुपये पण भरायचा नाही. चट सरकार पैसे भरते, चट इन्शुरन्स कंपनी पैसे भरते. अशा रीतीने आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. आता मी ही जी बोललो आहे का, त्यांच्यात ऐकलं का एकदा तरी? फक्त टिंगल. त्याच्यामुळं सगळ्यांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. MIDC असेल, शेतकऱ्याच्या पाण्याचा विषय असेल, बाजार समितीच्या माध्यमातून असेल, किंवा आपल्या सगळ्या कच्च्या मालावरती प्रक्रिया, साठवणूक, त्याला फायनान्स, DCC बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत असेल. कारण ह्या DCC बँक, बाजार समिती ह्या काय राजकीय अड्डे नाहीत बांधून, शेतकऱ्याच्या लक्ष्मी असलेल्या संस्था आहेत. त्या जपूनच चालवणं गरजेचं आहे. आज DCC बँकेचं बघा तुम्ही, संपली होती बँक, 6000 कोटीच्या ठेवी झाल्यात प्रशासक आणल्यापासून. तुम्ही माहिती घ्या. आणि मागं त्या शेतकऱ्याला कर्ज आहे, कोणाची अडवणूक नाही, कुणाची आणखीनही कुठल्या शेतकऱ्याला काय लागलं आम्हाला सांगा, त्या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही. कुणाच्या चिठ्ठी चपाटीची गरज नाही, कुठल्या दलालाची गरज नाही. तिथं तुम्हाला सांगा, कुणी 10-5 रुपये मागण्याचा विषय नाही. तुम्ही कितीही फायनान्स त्या ठिकाणी मागा, DCC बँकेच्या माध्यमातून 3 लाख रुपयापर्यंत व्याज पण नाही. अशा पद्धतीने ती संस्था आपण चालवतो. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती मात करत या ठिकाणी चालावं लागणार आहे. कारण केंद्र सरकार आपलं आहे, राज्य सरकार आपलं आहे. 3.5 वर्ष आता निवडणूक कुठलीच नाही येणार, ती लोकसभाच येणार आहे. आणि परत तिथनं 4 वर्षांना विधानसभा येणार आहे. फक्त आपल्याला भविष्य काळामध्ये जे सोन्याचं ताट वाढून ठेवलेलं आहे दोन्ही सरकारच्या माध्यमातून, ते फक्त आपल्या लेकरा बाळापर्यंत आणून पोहोचवणं आणि पोहोचवणारा सक्षम माणूस असणं गरजेचं आहे. हे काय विधानसभेचं काय झालं मला माहित नाही, त्याच्यामध्ये मी जात नाही खोलामध्ये. जी घटना घडायची असेल ती घडली. तुम्ही भरपूर मला सहकार्य केले, तुम्ही लीड दिलाय, परंतु माझ्याबद्दल काय एक निगेटिव्ह पसरवलं होतं की दहशत, गुंडगिरी. काय केली गुंडगिरी मला सांगा बरं. कधी ऐकलं का कुठल्या गोरगरिबावरती अन्याय किंवा कुणाला एक शब्द उलटा बोललो आम्ही? काय नाही. आता ही जर आमच्या घरादारावर तलवारी घेऊन यायला लागली तर काय ह्यांची आरती ओवळायची का सांगा? 4-4 वेळेस माझ्यासारखा मारता मारता माणूस वाचला. माझा 500 उमरा आहे बार्शीमध्ये. 500 उमरा असताना एवढी जर ह्यांना मस्ती असेल तर बाकीच्या गोरगरिबांचं काय झालं तुम्ही आठवा. ज्येष्ठ माणसं फौजदारच्या बंगल्यामध्ये आताडी काढली ह्यांनी, पांडे चौकामध्ये आताडी केली, पोलीस काढली, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केली ह्यांनी. ऐकलं ना जुना इतिहास, ताडा वगैरे लागलेला कसा माहित आहे ना सगळ्याला. आणि मग मी थांबवायला उतरलो मैदानामध्ये एक शेतकऱ्याचा पोरगा, आणि मला म्हणता का दहशत? किती तुम्ही तुमचा दहशत होता? या बैराला किती जण ज्येष्ठ मंडळी आहेत, कारखान्याचे सभासद किती आहेत मला सांगा बघ. किती जण आहेत? 70-800. तुम्ही सर्वसाधारण सभेला जातो ना त्यावेळेस, किती जण तलवारीन कुकऱ्या घेऊन यायचे वायराला? सगळे गुंड, कानात बाळ्या घातलेले. मग गुंडगिरी ह्यांची होती का माझी होती? आणि ह्यांची मस्ती जिरवायसाठी मग मी काय घरात बसू? आणि मी जर घरात बसलो असतो बांधवानो, ह्यांनी अन्याय अत्याचार केला असता. फक्त आम्ही ह्यांनी जी दहशत करत होती त्यांना उत्तर देण्याचं काम या बार्शीमध्ये केलं. अन्यथा कधी आमच्याकडनं असं पाप घाललेलं नाही आणि घडणार पण नाही. कारण छत्रपती शिवरायांचे संस्कार आमच्यावरती आहेत, त्या राजांचा आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो. आम्हाला कधी अन्याय अत्याचार किंवा प्रत्येक माता भगिनीचं संरक्षण करणं, त्यांचा सन्मान करणं हे आमच्या घराण्याला शिकवण आहे तुम्हाला. त्यामुळे आम्हाला कधी चुकीचे मार्ग आम्ही अवलंबणारी माणसं नाहीत मित्रांनो. आम्हाला फार कळते राजकारणामध्ये कसं वागायचं, संस्कार वागायचं, कुठेही चुकीचं वागायची आमची मानसिकता नाही. मी असं रणवीर नाना असं. आता एखाद्या मुलीची आपल्या छेड काढतात, त्याला जर रणवीर अंगावर गेला तर त्याला दादागिरी म्हणायचं तर काही दुर्दैव आहे. आपल्या जर एखाद्या भगिनीची कोण टिंगल करत असेल आणि त्याला जर जाब विचारलं नाही तर हे काय चालून द्यायचं आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात. कुठं चुकली सांगा, किंवा कुणाच्या बाबतीमध्ये 10 पैशाचा विषय केला तुम्ही सगळेजण सांगा. सुरडीमध्ये सगळी जनता बसली, एकाने म्हणाव की मी रणवीर नानाने तुमचं 1000 रुपये बुडवले, एकाने म्हणा. एक जणच म्हणा असाच्या असा राजकीय संन्यास घेऊन मी घरी जाऊन बसतो, शेतात जातो किंवा माझ्या उद्योगावर जाऊन बसतो. ऐकलं का कधी? अरे पण ज्या सुरडीमधले माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे घामाचे पैसे 10,000 रुपये तुम्ही बुडवले शेअरचे, त्याच्या बाबतीत बोला ना. 300 कोटीला बँक बुडवली त्याच्या बाबतीत बोला. शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे बुडवले, लेकरा बाळाची लग्न मोडली, शिक्षण बुडालं, त्या शेवटी बजरंग सोनवणेला आपण पैसे द्यायला लावले, ह्याच्या बाबतीत बोला ना तुम्ही. तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही लोकांना बुडवलं, किती मस्ती होती तुम्हाला, अशी वर्ण बनलं टाकत होते. सावकारकी 2-2, 3-3 टक्क्याची एवढी मस्ती तुम्हाला सांगतो.
आणि आज शेतकऱ्याचं एक पोरग तुम्हाला भारी पडतंय तर नाकाला झोंबतंय का? कधी काय कुठल्या चुकीच्या ठिकाणावरून आम्ही काय केलं? आम्ही उद्योग व्यवसाय करणारी माणसं, प्रामाणिकपणानं आम्ही उद्योग व्यवसाय करतो, त्याच्यामध्ये आमची बदनामी. कुठं चुकीचं केलं किंवा एकाने म्हणावं की इथं कुठं अपराध केली काय केली, राजकारण आम्ही सोडून देऊ. आम्हाला कुठली फक्त ह्यांना खट मिळालो ह्यांना झोंबते का? तुम्हाला बाबूराव अप्पा गाडेकरला त्रास देताना चाललं, किसन आबाला त्रास देताना चाललं, आदरणीय नानाला त्रास देताना चाललं, आदरणीय प्रभाताईंना त्रास देताना गुदगुल्या झाल्या तुम्हाला. मग मायासारखा एक आडवा दांडू मिळाला म्हणून तुम्हाला चढ चाललं का? आणि ही जलंत आहे तुम्हाला सांगतो. जिथल्या तिथं रोखलं किंवा ही ज्या गोष्टी भ्रष्टाचाराच्या थांबवल्या बांधवानो, ह्याच्यामुळे ह्यांची पोटतिडीक आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो की एवढं दिवस आपले वाया गेले, इथनं पुढे दिवस वाया जाऊन देऊ नका. त्या दिवशी फडणवीस साहेब 31 तारखेला येणार होते बांधवांनो, परंतु दुर्दैवानं दादांची ती दुर्घटना घडली आणि त्यांच्या तोंडनं तुम्ही ऐकलात कशा पद्धतीने मी बार्शी डेव्हलप करणार. 15 महिने रुपयाचा निधी आणला नाही मी, फक्त 10 कोटी रुपये तालुक्याला मिळाले. मला सुद्धा ती पत्र ती पण मीच आणली, ती जयाभाऊने दिली. आणि मला सुद्धा वाईट वाटायला लागलं की मी 10 कोटीसाठी पत्रकार परिषद कशी घेऊ. सगळी बार्शी घाबरली होती. 10-15 वर्ष तालुका पाठीमागे चालला म्हणून, परंतु आपल्याला आपला तालुका पाठीमागे जाऊन द्यायचा नाही. आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक पुढे चालावं लागत. बाजार समिती आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला कमळाच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबावं लागणार आहे. तरच आपल्याला पुढं भविष्यकाळ चांगला आहे तुम्हाला सांगतो. नाहीतर या ठिकाणी मी मला सांगितलं की 3.5 वर्ष निवडणूक आहे, 4 वर्षांनी विधानसभा आहे. आणि तुम्हाला जबाबदारीने सांगतो, काली पालकमंत्री आले त्यांनी मनोगत व्यक्त केलं. परत निवडणुका झाल्यानंतर फडणवीस साहेबांना आपण बार्शीला सत्काराच्या कार्यक्रमाला घेऊन येऊ. तुम्ही साहेबांच्या तोंड नाही का? तुम्हाला साठवण तलावाचा विषय ना हे आहे का? पाण्याचा विषय तुम्ही आहे का? MIDCचा विषय तुम्ही आहे का? बाहेरचे उद्योगपती गडचिरोलीला उद्योग करू शकता, बार्शीत करू शकत नाही का? तुम्ही त्यांच्या तोंड नाही का? सगळ्या घोषणा त्यांच्याकडनं करून घेऊन त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी असेल. फक्त एवढीच माझी विनंती आहे, ही निवडणूक कुठलीही साध्यात हलक्यात घेऊ नका. आणि या गावाला माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही माझा भाऊ गावाच्या बाबतीमध्ये काय बोलता का? तसं नाही. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, दोन्ही उमेदवार तुमच्या लाडक्या बहिणी, डोयकोडेताई पण आहेत, काटेताई पण आहेत. इथं मुद्दा म्हणून लगेच खाली उमेदवारी पंचायत समितीची दिली. क्रॉस शूटिंग होऊन देऊ नका एवढी तुम्हाला पाया पडून विनंती करतो. कारण आपल्या बार्शीचं भवितव्य कुणी तो बिचारा असेल मला माहित नाही, त्याचं काय मला घेणं देणं नाही तुम्हाला मी सांगतो. परंतु ही निवडणूक कुठली व्यक्तिगत नाही. गाव पातळीवरच्या निवडणुका वेगळ्याच मित्रांनो, परंतु ही तालुक्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. 2 मिनिट भावनेचा प्रश्न होईल, पण अख्खा तालुका होरपळण. आपला तालुका होरपळून द्यायचा का तालुक्याला चांगली संजीवनी द्यायची ही तुमच्या हातामध्ये, माझ्या हातामध्ये नाही. मी फक्त एक बोलणारा कार्यकर्ता आहे आणि मध्यस्थी करून शासनाचा निधी तुमच्याकडून आणून पोहोचवणारा मी कार्यकर्ता. माझी ड्युटी तेवढीच आहे, परंतु शेवटक करते करायचे तुम्हीच आहे. तुमच्या आशीर्वादावरतीच ही सगळं घडणार आहे. आणि पूर्वी निवडणूक म्हणलं की सहज घ्यायची, जाऊ दे ती निवडणूक मत टाकायचं जावा, तसं समजू नका. एक मत लाख मोलाचं. तुम्ही लाख मोलाची माणसं आहेत. तुमच्या एका मताला लय मोठी किंमत आहे. कारण अलीकडे तुम्ही बघताय प्रत्येक पक्ष पण बघतो की माझं किती संख्याबळ आहे. तर आता सुरडीला काय एवढं घवघवीत मिळालं, एवढं सगळं रस्ते अमुक 2 सोसायटी आहेत, ग्रामपंचायत आहे. आम्हाला तुम्ही नाही म्हणलं तर 3दा इथं आणून द्यावंच लागतंय ना. एखाद्या ठिकाणी काही नाही, ठीक आहे बाबा थोडं दुर्लक्ष झालं तरी चालतंय माणूस म्हणतंय. तसं बार्शी जर ठीक आहे विधानसभेचं झालं असेल काय जायचं, पण 3 सत्ता आहेत, तिकडे वरनं इकडे पाठवावंच लागतंय तुम्हाला सांगतो. आणि येणारच आहे. त्याच्यामुळं दोन्ही आपल्या भगिनी आहेत, काय मालवंडी आणि सुरडी लांब नाही, दोन्ही गावं एकत्र तात्याने सांगितलं. आणि माझी सगळ्याला नम्रतेची विनंती, कुठेही क्रॉस वोटिंग होऊन देऊ नका. तिकडेही त्या उमेदवाराला घवघवीत मतं मिळणार आहेत. आज श्रीपत पिंपरीला सुद्धा 200-250चा लीड आहे, सिंदरीला 300चा लीड मिळणार आहे, वंजाला 150चा लीड मिळणार आहे. आज या ठिकाणी मालवंडीला सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 1001चा लीड मिळतंय, जास्त मिळतं. आणि सुरडीनं सुद्धा महागाराव मिळतं. मग सगळेजण या ठिकाणी सुरडीकरांना माझी नम्रतेची विनंती आहे. मी म्हणलं ना कोण उमेदवार आहे त्या ताई मला माहित नाही, तो भाऊ कोण आहे मला माहित नाही, माझं त्यांच्याबद्दल काही नाही, परंतु ते उभारले ते चुकीच्या ठिकाणावर उभारले. त्यामुळं आपल्याला शेवटी आपल्या लेकरा बाळांचं बघायचं. शेवटी लेकरा बाळाचा विषय महत्वाचा आहे.
आणि आपल्या लेकरा बाळाच्या तोंडामध्ये सोन्याचा घास कुठनं येणार आहे, सुरडीला कुठनं साठवण तलाव येणार आहे, कुठनं सगळं डेव्हलप होणार आहे, कुठं वैरागला कशी MIDC, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी मतदान करावं अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आपण एवढं कामाचे दिवस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून पुढील गाव असल्यामुळे मला पुढच्या गावाला जाण्याची परवानगी द्यावी अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.